नमस्कार सर्वांना, मी वैशाली. ओळखलंत का हे ठिकाण कोणते आहे ते? आम्ही आलो होतो कराडमध्ये. कराडला आलो आहे आणि घाटावर नाही गेलो असं कधी झालंच नाही बरं का. आम्ही घाटावर येतो. इथे आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची समाधी आणि त्याच्या बाजूलाच आहे कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम. आणि इथं आम्ही प्रत्येक वेळेस कराडला आलो की इथं या समाधीवर येतोच, म्हणून आम्ही सगळे आलो समाधी बघायला. इथं छोटी मोठी मंदिरं पण आहेत, वेगवेगळ्या फुलांची झाडं पण आहेत. इथं खूप छान वाटतं इथं येऊन. मग आम्ही इथं समाधीचं दर्शन घेतलं. इथं येऊन खूप छान वाटतं. नेहमी आम्ही या कराडमध्ये आलो की इथं येतोच. इकडून आलेले आहे ना, कोयना आहे. इकडून आलेले कृष्णा, समजलं? इकडून आलेल्यानंतर कृष्णा या देवीची मान वाकडी अशी का बघते? लहान मुली आम्ही विचारतो आमच्या आजीना किंवा आईला, काय बघते? अरे ती कोयना तिची बहीण आहे कृष्णा बहीण का आली नाही? मान वाकडी वाकडीच आहे तशी मान, त्याची देवीची व्हिडिओमध्ये आम्ही तो काढणार आहे. नदीच्या काठावर अशी लहान मोठी मंदिरं आहेत आणि छान वाटतं बरं का इथं यायला. मारुतीचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, वेगवेगळ्या देवांचे मंदिर आहेत इथं. आणि या प्रीतिसंगमावर ना स्वच्छता पण खूप ठेवली जाते. खूप छान वाटतं या बाजूला असं आलोत ना आम्ही. आता पावसामुळे थोडंसं पाणी गढूळ झालेलं आहे. इथं लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे वगैरे आहेत, घोडे आहेत. आणि हे बघा, हे आहे कराडच्या कृष्णाबाईचे मंदिर. हे पण खूप छान आहे बरं का. हे नदीकाठीच आहे आणि जर नदीला पूर आल्यानंतर इथं ह्या पायरीपर्यंत येतं बरं का पाणी. ही पूर्ण मंदिरं आहेत या परिसरामध्ये. ही पूर्ण अशी मंदिरं आहेत. जी लोक कराडमधून हा व्हिडिओ बघतायत ना, त्यांना तर माहीतच आहे, पण जे कराडच्या बाहेर राहणारी लोक आहेत त्यांनी आवर्जून एकदा याच तुम्ही. हे आहे कृष्णाबाईचे मंदिर आणि हे आजूबाजूचे मंदिरं आहेत. आणि इथं आलोत ना आपण की एकाच वेळेस सगळ्या देवाचं दर्शन होतं. मग शंकर असू देत, मारुती असू देत, गुरुदेव दत्त असू देत, सगळ्यांचं दर्शन होतं एकाच ठिकाणी. आणि हा आहे मुख्य ठिकाण, ते म्हणजे भेळ. तुम्ही खाल्ली कधी भेळ? मला नक्की सांगा कमेंट करून. तुम्हाला आवडते का ही भेळ? कराडमधली घाटावरची स्पेशल भेळ मला नक्की सांगा. कोणी कोणी भेळ खातं आणि कोणाकोणाला आवडते भेळ ही? मला तर खूप आवडते. चला आता आम्ही चाललो आमच्या गावाला. पाचवड फाटा ओलांडला की कळतंच. पाचवड फाटा ओलांडला की परिसर पूर्ण चेंज होऊन जातो. मोठमोठे डोंगर, हिरवीगार झाडी, मन प्रसन्न होऊन जातं. पावसा
एवढ्या पावसात पण हा निसर्ग कसा हिरवागार दिसतोय. आणि एक सांगू का, मला तर असं वाटतं या निसर्गाने हिरवी चादर ओढून घेतलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता हे इकडचे रस्ते तर इतके सुंदर आहेत ना, खूप छान आहेत इकडचे रस्ते. आणि थेट चांदोली अभयारण्य तिथंपर्यंत जातात हे. त्याच्या पण पुढं वारणा धरण, चांदोली धरण, तिकडचा एक व्हिडिओ मी टाकायचा प्रयत्न करणारच आहे. बघा ना निसर्ग किती छान वाटतोय. आणि हे आहे आमचे घर. आणि हे मर्याईचे मंदिर. हे घर जरा जुन्या पद्धतीचे आहे, कौलारू घर. आणि हे मर्याईचे मंदिर आहे बघा. आणि हा घराच्या मागचा परिसर.
छान वाटतात नाही अशी कौलारू घरं. आता आम्ही चाललो पाहुण्यांना भेटायला. रस्त्याची कामं चालू होती त्यामुळे जरा अडचण झाली जाताना, पण काही नाही वाटलं. निघालो परत आम्ही पाहुण्यांना भेटून. सव्वा साला बसेल गेलं तर आराम घेऊ पाहिजे ना. इथून चांदोलीपर्यंत झाल्या सगळं. आणि आता काय निघालो आम्ही परत पुण्याला अक्कांना आणि दादांना घेऊन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. पाणी आहे का? आहे पाणी जरा आहे. आता सोडतील परत बघा. कुठे